नमस्कार. रातवामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या आपल्या भयकथेचं नाव आहे गावातील एक भयाण रात्र. अमावास्या शब्द शहरात इतकासा महत्त्वाचा नसतो, परंतु गावामध्ये अमावास्या असली की अजून रात्री चिडीचाप असते. राजेश त्याच्या गावात सहसा येत नसे. हल्ली शहरातील हवा राजेशच्या डोक्यात अगदी पार वरपर्यंत चढली होती. पण सध्या जोडून सुट्टी असल्याने त्याला गावी येणं भाग होतं. त्याचं गाव रत्नागिरी जिल्ह्यामधलं, त्यामुळे अगदी निसर्ग संपन्न. परंतु तरी देखील त्याला त्याची तितकीशी ओढ नव्हती. श्रावण महिना सुरू व्हायचे दिवस होते. आज नेमका अमावास्येचा नारळ द्यायचा दिवस आणि राजेश याचा गावी यायचा दिवस एकच आला. गावी त्याचे आई व बाबा राहत असत. सकाळी 7ला राजेश घरी आला. घरातले तसे जरा कुरकुरच करत होते. आई म्हणत होती, बाळा, आज अमावास्या आहे, कालच येतोस तर बरं झालं असतं. परंतु दरवेळेसारखं आईकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून तो सरळ आपल्या खोलीत शिरला. रात्री अमावास्येचा नारळ द्यायची वेळ आल्यावर बाबांनी त्याला बोलवले. त्यावर तो म्हणाला, ओ बाबा, नारळ कशाला फुकट घालवताय? कसल्या अंधश्रद्धेमध्ये अडकलात अजून? सोडा हे सगळं. यावर बाबा काहीच उत्तर न देता गप्प बसले. तो बाबांवर हसत सरळ बाहेर निघून गेला. आईचा बाळा आज लवकर ये रे हा सल्ला देखील त्याने न ऐकल्यासारखा केला. रात्रीचे 10 वाजल्यावर राजेश परत आला. तसा तो आपला घनिष्ठ मित्र समीर याच्या घरी गेला होता. रात्री गावरान कोंबडी आणि भाजणीचे वडे चेपून तो निपचित झोपी गेला. सकाळी उठताच, आई, आज रात्री मी मामाकडे जाणार आहे ग, असं त्याने आईला सांगितलं. त्यावर आई म्हणाली, बाळा आत्ताच जा ना, रात्री कशाला? त्यावर राजेशने एक चकार शब्द देखील काढला नाही. रात्री शेवटच्या वस्तीच्या बसने मामाकडे जायचं असं त्याने ठरवलं. त्याच्या मामाचा गाव जरा आड बाजूलाच होता. 8 वाजता तो स्टॉपपाशी आला. एवढ्यातच त्याचा मित्र समीर आला. ए राजेश, चल तुला अर्ध्यावर सोडतो, पुढचा स्टॉप आला की चढ बसमध्ये, असं समीर म्हणताच राजेश समीरच्या सायकलवर बसला आणि गप्पांच्या धुंदीत पुढचा स्टॉप देखील आला. राजेश सायकलवरून उतरून स्टॉपमध्ये जाऊन बसला आणि समीर पुढे निघून गेला. आता 9 वाजत आले होते. राजेशला कसलीही भीती नव्हती, त्यामुळे तो बिनधास्त बसला होता. इतक्यात एक तरुण स्त्री त्याच स्टॉपमध्ये आली. बस गेली काय हो? तिने राजेशला विचारले. त्यावर राजेश नाही असं म्हणाला. मग त्यांच्या गप्पा सुरू झाल्या. मामाच्याच गावी ती येते म्हणून राजेश जरा खुश झाला. बघता बघता 10 वाजले. बसचा काहीच पत्ता नव्हता. गाव अवघं 30 मिनिटावर होतं. इतक्यात ती बाई म्हणाली, अहो, आपण चालत जाऊया का या जंगलातून? एक पाऊलवाट आहे, ती सरळ त्याच गावी जाते. तुम्ही पण सोबत आहात, बोलत बोलत जाऊ की? ओ चला की मग. राजेशने आपली पिशवी उचलली व तो चालत जाऊ लागला तिच्या मागोमाग. राजेश नेहमी एक विजेरी सोबत ठेवायचा. तिच्याकडे पण एक कंदील होता जो तिने पेटवला. जंगलात पायवाट दिसत होती. सोबत एक सुंदर स्त्रीची सोबत. राजेशच्या मनात अनेक विचार येत होते. जंगलात मध्यावर आल्यावर एका मोठ्या चिंचेच्या झाडापाशी ती स्त्री थांबली. त्या झाडाजवळ एक मजबूत पार बांधलेला होता. ओ बाई, का थांबलात? राजेश जरा मनातून आनंदला. इतक्यात त्याची विजेरी बंद पडली. अचानक जोरदार वारा सुटला. राजेशने मागे पाहिलं तर आता तिथे कोणीच नव्हतं. भयान शांतता, मिट्ट काळोख आणि एकटा राजेश. आता मात्र तो घाबरून गेला. इतक्यात एक भीषण कर्कश आवाज आला. तुम्ही सगळे पुरुष अगदी वासनामयीच रे.
स्त्री दिसली की धावत आले मागून. खूप दिवस अगदी अतृप्त होते रे. आज तू आलास. ये तुझी तहान पण भागवते. राजेश हे ऐकताच जमिनीवर कोलमडून पडला. त्याचा श्वास रोखला गेला. हृदय जणू बंद पडते की काय असं त्याला झालं. त्याने क्षणार्धात आपली ताकद एकवटली व तो धावत जाऊ लागला, वाट मिळेल तिकडे. अरे मूर्खा, ही सगळी माझी हत्या आहे रे. कुठे पण जा. एवढ्यात राजेशच्या समोर ती अवतरली. पिंजारलेले केस, रक्तासारखे लाल डोळे, कुरतळलेले कान, लोंबणारी जीभ आणि सुळ्यासारखे दात, आणि तोच एक किन्नरा आवाज आला. तिच्याकडचा कंदील अगदी धगधगत होता आणि त्यात तिचे ते चित्र विचित्र रूप अगदी काळजाचा ठोका चुकवत होते. आता मात्र राजेश मागच्या मागे पडला आणि घसपटत मागे मागे जाऊ लागला. मागे त्याला तोच बांधलेला पार जाणवला. म्हणजे तो जराही पुढे गेला नव्हता, त्याच जागी होता. शेवटची संधी म्हणून त्याने आपली पिशवी चाचपटली. त्याने सगळ्या वस्तू बाहेर काढल्या. इतक्यात त्याला हातात एक पुडी लागली. त्याने ती लगेच बाहेर काढली. त्यात कसली तरी राख जाणवली. त्याने कसलाही विचार न करता ती आपल्या माथी लावली. आता मात्र ती हडं जवळ एका हाताच्या अंतरावर थबकली. ती आता जोराजोरात खिंचाळत होती. राजेशने चलाखीने आपल्या भोवती एक रिंगण बनवले व त्यात देवाचे ध्यान करत तो बसला. समोर आक्रोश, किंकाळ्या आणि उग्रवास यांनी वातावरण भरून गेलं होतं. त्याने आपल्या कानावर हात ठेवला. ती रात्र त्याने कशीबशी काढली. ती हडं त्याला बाहेर काढण्यासाठी अतोनात प्रयत्न करत होती, परंतु तो तसाच बसून राहिला. अखेर पहाट उजडली. राजेश एव्हाना शुद्ध हरपून त्या रिंगणात बेशुद्ध पडला होता. इतक्यात एका बकरीवाल्याच्या मुलाचं लक्ष राजेशकडे गेलं. तो मुलगा गावात गेला व मोठ्या माणसांना घेऊन आला. ते लोक त्याच्यापाशी गेले. पाणी मारत त्यांनी राजेशला उठवलं. राजेशने घडलेलं सगळं त्यांना सांगितलं. त्यावर त्यांच्यामधला एक म्हणाला, अरे पोरा, आमची सविता आहे ती. 10 वर्षापूर्वी असंच एका रात्री ती जंगलातून घरी चालली होती. 3-4 जणांचं टोळकं नेमकं दारू पीत गटारी करत होतं. सविता दिसतात त्यांची नियत फिरली. तिला जबरदस्तीनं जंगलात ओढत नेलं व तिचा खून केला. नशेत त्या नराधमाने तिच्यावर खूप वेळा अतिप्रसंग केला. त्यानंतर दर गटारी अमावस्येला ती त्याच ठिकाणी दिसते. एकदा एकटा भेटलास तर बोलवून जंगलात नेते. तुझे कपाळावर भस्म लावलेस ना, ते बाळूमामांचा अंगारा आहे. त्यामुळेच तू वाचलास बाबा. त्याने तो अंगारा पाहिला. मनातून त्याने गुपचूप अंगारा आपल्या पिशवीत टाकणाऱ्या आईचे आभार मानले. पुढच्या आठवड्यात आईबाबांना घेऊन आदमापूरला जायचेच असे मनाशी ठरवून तो पुन्हा एकदा आपल्या परतीच्या प्रवासाला निघाला. धन्यवाद. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कथेला नक्की प्रतिसाद द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.